हेलो भावाना, वेलकम बैक टू आवर चॅनल फिरता मुसाफिर इज हियर अँड अभी हम लोग जा रहे अंदर. आतमध्ये जाऊया. पेटफेडला आपण आलेलो आहोत आणि गोरेगावला पेटफेडला आपण आतमध्ये चाललो आहे. बघूया काय काय आहे, किती किती डॉग्स भेटतात, काय काय इव्हेंट आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. हाय, आप ट्रेनर हो ना? जी. अरे मैं आपको मैसेज भी किया था इंस्टा पे. अच्छा, फॉलोअर हो? हां, फॉलो. पण आपल्याला एक फॉलोअर भेटले. आपला काय नाव? प्रथमेश माने. प्रथमेश. मराठी? हां, मराठी. कुठला डॉग आहे? गोल्डन. ओय मॅक्सी. हो हो हो. किती आहे? 1.5 वर्ष? नाही आत्ताशी 1 वर्षाचं आहे. आता 1 वर्ष झाले. हो हो हो. एक्सायटेड आहे जा. तिकडनं काहीच तिकीट घ्यायचं आपल्याला. तिकडनं चाललेलं आहे आपण आतमध्ये. हॅलो, भेटूया आतमध्ये. हां, मी मेसेज करतो. सो इकडनं आहे एंट्री. चाललं आपण आतमध्ये. सो वेगवेगळ्या टाईपचे काही इकडे डॉग बघायला मिळालेले. एक पुडल पण इकडे होता आणि लॅब्राडॉरला बघा कसा चोर बनवलेला इकडे. सो थीव्स जे असतात त्या हिशोबाने इकडे याला कॉस्ट्यूम घातलेला मस्त दिसत होता लॅब्राडॉर. इकडे बघा गाईस, कॅटसाठी आणि डॉगसाठी असे घर बनवले बोलू शकता तुम्ही. म्हणजे बघा कॅटसाठी बनवलं आहे अँड ऑल्सो वॉर्डरोब पण आहे. मतलब मल्टिपल यूज. अच्छा कन्सेप्ट आहे. मल्टिपल यूज विथ अ डॉग होम, विथ अ कॅट होम. पुढे जाऊन थोड्याच नंतर काही कॅट्सचं पण एक सेक्शन होतं जिकडे खूप सारे कॅट्स ठेवलेले आणि थोडेफारच उरलेले. मग कॅट्स ही बघा आपल्याला कसा कॅट भेटलेला. कॅमेरा एकदम फुल कॅमेरा आवडत होता या मांजरीला. येऊन बघायला मजा. काय नाव आहे? गोलू. गोलू मल्लूचे. हे गोलू. हे गोलू. गोलू मल्लू. गोलू. बेसिकली गाईज हा एक कॅट शो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपले जे कॅट आहेत पिंजऱ्यामध्ये ठेवायचे. इकडे जजेस येऊन चेक करणार अँड लाईकवाईज मग प्राइजेस वगैरे जे काय ते असेल. हा बघा एक सुंदर शिट्झू. कॅमेरा बघून थोडं ऑकवर्ड फील झालेलं त्याला. आणि एक सुंदर जर्मन शेफर्ड बिगेल पण बघायला भेटलं इकडे. हो, हे काय आहे? ग्रूमिंग. ओके, पेट स्पा आहे पूर्ण. जेनेस पेट स्पा. पैसे द्या मला, मी ॲडव्हर्टाईजमेंट करतो आहे. आणि आतमध्ये वगैरे सब केअर वगैरे चाललं. नाईस. तर इकडे भांडणं चाललेली थोडीशी यांची. गोल्डन रिट्रीव्हर आवाज थोडासा रागवलेला पण क्यूट दिसत होता. भुंकत होता पण क्यूटनेसने भुंकत होता. इकडे आपला गोल्डन रिट्रीव्हर आणि हा स्लो मोशन खूपच मस्त. ओहो, ब्लॅक पुडल तर गाईज एवढा मस्त दिसत होता काय विचार करा. छोटासा पॉमेरियन बघा. आणि हा आपला अफगाण हाऊंड. हाय हाय हाय. हा दुसरा आहे एक पुडल. खूपच सुंदर पद्धतीचे केस वगैरे कट केलेले, मेंटेन केलेले डॉग्स तिकडे होते. चाव चाव. डॉग शो चालू होणार आहे वाटतं. कॅन आय टच हिम? नाही, स्लीपिंग. लेट हिम बी. व्हाट्स हिज नेम? मंकी डी लुफी. माइकी. मंकी डी लुफी. अच्छा, एनिमे. आता डॉग शो वगैरे काय होणार आहे का? किती वाजता? हो, किती करायचं? 6:35. डॉग शेमध्ये काय असं रॅम्प वॉक वगैरे? हो. 6:15चा टाईम होता. म्हणजे आपण बरं आलो, संध्याकाळी आलो. व्हॉट्स हिज नेम? झोरो. Kissy? What's their name? Ivy, Pablo. Ivy and? Pablo. Pablo. म्हणून जर मोस्टली अशा इव्हेंटला याल तर गाडी घेऊन या, जेणेकरून डॉगला तुम्ही गाडीमध्ये ठेवू शकता AC मध्ये. है ना? कौन लैंड डॉग है ना? कितने को लिया? 1 प्राइस या? 165. From where?
Bangalore. Okay guys, so OG Labs. या काकांचं व्यक्तिमत्व बघा किती भारी दिसत होतं. त्यानंतर आपल्याला हा एक अमेरिकन पिटबुल दिसला, बुल टेरियर. फ्रेंडली होता पण भुंकत होता, थोडासा जरा बोर झाला असेल. बट कधीही काहीच लक्षात ठेवा, पिटबुल किंवा अशा कुठल्या ब्रीड्सना भेटताना एवढ्या जवळ जात जाऊ नका आणि तोंडाजवळ डायरेक्टली हात लावायला जाऊ नका, कारण तो अटॅक करू शकतो. सो थोडंसं अलर्ट राहा कुठल्याही डॉगला भेटताना. त्यानंतर आपल्याला इकडे भेटलेला बेंगाल आपला टायगर कॅट, की हे नॉर्मली 30,000 पासून चालू होतात. सो हे पण आपल्याला इकडे बघायला मिळालेलं आणि काफी सुंदर असा दिसत होता हा, एकदम देखना मुलगा. त्यानंतर पुढे आपल्याला एक चिवावा भेटला, मराठी फॅमिली होती. चिवावा बघून खूप बरं वाटलं, म्हणजे एवढा शांत बसलेला चिवावा वरून एकदम बाल्कनी व्ह्यूमधून सगळ्या डॉग्सना बघत होता. आणि पहिले कधीही डॉग्सला भेटताना तुम्हाला एक टिप देतो, पहिले आपला नॉर्मली हात पुढे करावा आणि हात पुढे केल्यानंतर जर त्याने चाटून तुम्हाला ओके बोललं त्यानंतरच त्या डॉगला हात लावायचा. तुम्हाला मी इकडे डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो की कसं एक्झॅक्टली तुम्ही नॉर्मल डॉग्सला हात लावला पाहिजे. जसं बघा, आता मी इकडे यांना हात दिला अँड त्याने थोडासा वास घेतला, सेन्स केलं मला आणि त्यानंतर त्याने ओके बोलले. इकडे तिकडे बघितलं म्हणजे ही जस्ट लाईक ओके. नजर रक्षा कवच पण त्याला दिसतंय लावलेलं. सो खूपच क्यूट असा पद्धतीचा हा चिवावा या मराठी फॅमिलीचा. बघून बरं वाटलं. खूप सारे डॉग्स आलेले, त्यातला हा एक छोटूसा चिवावा. हा एक आपला स्पिट्स म्हणजे पॉमेरियन, मस्त एकदम गॉगल लावून एकदम शायनिंग मारत होता. त्याचाही फोटो काढला आपण, क्यूट. आणि हा गोल्डन रिट्रीवर तो शो स्टॉपर होता बाई, काही दिसत होता बाई, एक नंबर. बघ कसे खांद्यावर घेऊन फिरत होते. त्यानंतर हा एक फोटो स्टॉप पण होता, इकडे फोटोज वगैरे काढत होते. आपण ही थोडंफार काढलं. आणि रॉट वॉयलर वर्सेस रॉट वॉयलर भांडणं बघायला आपल्याला तिकडे मिळालेली. ठीक आहे, सो कोणी काय रक्त नाही आलं, फक्त भांडाभांडी चाललेली म्हणून थोडासा व्हिडिओ घेतला तुम्हाला दाखवायला. तर रॉट वॉयलरने थोडा इगो शो दुसरं रॉट वॉयलर बघून घेऊ शकतो. त्यानंतर गाईज इकडे तुम्ही बघाल की किती पॅन्टिंग करतोय हा, म्हणजे थकलेला. आणि सकाळपासून गाईज इकडे येतात लोक आणि अरेंजमेंट एवढी चांगली नसते जेवढी मला वाटलेली की असेल पेट फेडची. बट कुठेही वेटिंग एरिया, AC वेटिंग एरिया नव्हते, ओपन एरिया असल्यामुळे गरममुळे बघा तुम्ही बघा ॲनिमल्सची कशी लिटरली वाट लागते याच्यामध्ये, डॉग्सची पण आणि कॅट्सची पण. सो नॉर्मली तुम्ही येत असाल तर एक रिकमेंड करीन की गाडीने इकडे या, जेणेकरून थोडा जर तुम्हाला वेट करायचं असेल तर तुम्ही कॅटला गाडीमध्ये AC मध्ये ठेवू शकाल आणि त्यानंतर या. ओनरशी मी तेच बोललो की खूप पॅन्टिंग करतोय तो, थकलाय खूप, मगापासून आम्ही आहोत आणि शोला पण खूप लेट झालेलं, लाईट वगैरे गेलेली. बट हरकत नाही, एन्जॉय केला. लीजची ॲडव्हर्टाइजमेंट बघा किती मस्त केलं आहे, की किती ड्युरेबल आहे त्या हिशोबाने मस्त ॲड केलेली. बॉक्सर इकडे आणि त्यानंतर आपले 2 छोटे छोटे चिवावा ड्रेस्टअप. ड्रेस घातलेला मला एवढं डॉग्स आवडत नाही, बट ठीक आहे, मस्त दिसत होते, क्यूट दिसत होते. केन कोर्सोय, केन कोर्सोय. ये वाला अमेरिकन बुली. ओके, आगे का तो सेम. नो वो साइज भी उतना, कलर भी सेम है ना, कलर भी सेम, वो हेड का टेक्सचर तो एकदम सेम है, येलो. हाँ, मेरे पास फोटो है पूरा ऑफ लीज गैंग. इतनी जगह पे ऑफ लीज कमाना मतलब
वही एका वही पाठोपाठ एक फिरतात त्याच्यावर. खूप सारे शॉप्स नंतर थोडेफार आर्टिस्टिक शॉप्स इकडे आपल्याला दिसलेले. इकडे पॉ प्रिंट करत होते, म्हणजे तुमच्या डॉगच्या पायाला कलर लावून थोड्या छोट्या कॅनव्हासवर किंवा मोठ्या कॅनव्हासवर तुमचे आणि डॉगचे प्रिंट्स इकडे हँड प्रिंट्स इकडे दिसायला बघा मिळत होते. सो हे पण चांगलं होतं. खूप साऱ्या ओनर्सने ट्राय जरूर केले असेल. तुम्ही केले की नाही सांगा मला. आणि त्यानंतर आपल्याला दिसला हा एक सुंदर आर्टिस्ट. तुम्ही बघाल इकडे खूप चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग काढत होता आणि मी पण ड्रॉइंग बॅकग्राऊंडचं, त्यामुळे इकडे मी थोडं जास्त वेळ घातला. पोर्ट्रेट हँड म्हणून यांचं इंस्टाग्राम हँडल आहे काय, तिकडे तुम्ही जाऊ शकता आणि तिकडनं तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि सांगू शकता की यार राहुलच्या ब्लॉगमधून आम्ही बघितलं. ठीक आहे. सो ते खूप चांगलं होतं. प्लस आपल्याला इकडे कॅट पण बघायला मिळाला. बघा किती सुंदर पद्धतीने बॅगवर बसलेलं. नाही काय 2500. It's our controller collar. ओके, तो जो लिखना है वो लिख लिख सकते हो, कुछ भी लिख सकते हो, ड्रॉ कर सकते हो, मूवमेंट चेंज कर सकते हो. सो इट्स लाइक एनी ऐप फॉर दैट. There's an app. ये भी डॉग्स के लिए है. Give me dogs, both. It goes round and round. How much it cost? It's a pair. This one is pair of 450. This is single 450. For a pair of 450. 250. Okay. 450. और ये क्या है? Self-rotating ball. It moves around itself in the house. Okay. Even this is the same, just a bigger. Cost 950 and 850. 950 and 850. कुणाचं काय आणि कुणाचं काय. इकडे बघा हा डॉग एका शॉपवाल्याच होता वाटतं आणि तो बॅगवरच झोपलेला मस्तपैकी एकदम पसरून फुल, एकदम काय टेन्शन नाही. आणि दुसरा आपला हा टॉय पुडल, वेल मेंटेन्ड, एकदम ग्रूम्ड, जसं आपण टी व्हीमध्ये बघतो सेम लाईक तसा हिशोबाने बनवलेलं. डॉग्सना कलर करणं कितपत योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईज तुम्ही जे स्टेजवर सगळ्या कमांड्स बघितल्या त्यापेक्षा पण जास्त ॲडव्हान्स कमांड आपण डॉग्सना शिकवतो. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे कमांड्स लिहिलेले आहेत आणि फक्त तुम्हाला 499ला सगळ्या कमांड्स मिळतील. इकडे काहीच खायला एवढ्या जागा आहेत, काय खायचं एक्झॅक्टली कळत नाही. इथूनच ऑर्डर चूज डॉमिनोज पण आहे, बर्गर पण आहे. सो बाहेरच काहीतरी खाऊया. इकडे सगळे फूड जाम ओव्हर द प्राईस आहे, सो बाहेरच खाऊया. त्यानंतर आपण नेस्कोला जाऊन डॉमिनोज वगैरे सगळं आपण खाल्लं आणि त्यानंतर पॅकअप करून घरी गेलो. सो ओव्हरव्ह्यू द्यायचा झाला तर खूप चांगला शो होता, बट डेफिनेटली थोडं अरेंजमेंट अजून चांगलं झालं असतं. बट नेवर माइंड, नेक्स्ट पेट फेटच्या शोला आपण तिकडे जरूर स्टॉल टाकून उभं असू. आणि डॉग ट्रेनिंगचे सगळे व्हिडिओज तुम्हाला 499 मध्ये मिळतील, तर पटकन डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.